नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यागुरु अकॅडमीवर तुमचं स्वागत आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षेची डेट आता जाहीर झालेली आहे। 6 जुलै 2024 ला होणार आहे। म्हणजे जवळपास 55 ते 56 दिवस तुमच्याकडे अभ्यास करण्यासाठी आहेत पूर्व परीक्षेचा। आधी तुमचा अभ्यास चांगला सुरू होता, परंतु एग्जाम पोस्टपोन झाल्यामुळे त्यामध्ये थोडासा स्पीड कमी होणे, काही जणांनी मुख्यचा अभ्यास पण सुरू केला होता, परंतु आता सर्वांनी फोकस करायचा आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा जी होणार आहे 6 जुलै 2024 मध्ये। आता यामध्ये 524 म्हणजे खूप चांगल्या जागा आलेल्या आहेत, त्यामध्ये काही जागा ॲड पण होतील असं बऱ्याच जाणकारांचं म्हणणं आहे। तर मग आता आपल्याला 524 पण एक चांगला आकडा आहे आणि त्यासाठी मला वाटते की तुम्ही एक चांगला स्टडी प्लॅन, मग त्यामध्ये तुमची बुक लिस्ट फायनलाइज झालेली असेल, रिव्हिजन प्लॅन काय असला पाहिजे आणि शेवटी PYQ ॲनालिसिस जे उर्वरित राहिले असतील काही घटकांचं ते कसं केलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी आपण इथे कव्हर करणार आहे। यामध्ये व्हिडिओ बघताना तुम्हाला एक गोष्ट सांगतोय मी की यामध्ये आपण दोन्ही प्रकारचे स्टुडंट कव्हर करणार आहे। म्हणजे जे न्यूकमर आहेत, ज्यांनी नवीन पहिल्यांदाच देत आहेत प्रिलिम्स, किंवा मग ज्यांनी आधी दिलेली आहे परंतु मुख्य परीक्षा दिलेली नाही, आणि ज्यांनी आधी मुख्य परीक्षा दिलेली आहे, ज्यांचा अभ्यास एका लेवलचा आहे, त्यांना पण कशी वेगळी स्ट्रॅटेजी असली पाहिजे, असं दोन्ही भाग आपण इथे बघणार आहे। पुढे जाण्याआधी आपल्याला थोडक्यात माहीत असलं पाहिजे की आत्ता जी काही शुद्धीपत्रक आलेलं आहे, जे 8 मे 2024 ला आलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की एक्झामची डेट जी आता आहे ती 6 जुलै 2024 शनिवारी या दिवशी असणार आहे आणि ती 524 या पदांसाठी असेल। त्यामध्ये राज्यसेवेचे जर बघितले तर 431 आणि बाकीचे वाढतील, पण सध्या एवढे पोस्टसाठी आलेले आहे। यामध्ये एक अजून गोष्ट तुम्हाला माहीत असली पाहिजे की जे काही नवीन आरक्षण जाहीर झालेलं आहे SCBCचं वगैरे, तर मग त्यानुसार जर का तुम्हाला नवीन काही अपडेट करायचं असेल तर त्याची ही जी काही विहित कालावधी आहे 9 मे ते 24 मे या दरम्यान तुम्ही तो भरणे आवश्यक आहे। तर ही एक एक्स्ट्रा, आणि तो फक्त SCBC साठीच आहे, तर त्यामुळे बाकीच्यांना काय अपडेट करायची गरज नाही, त्यांना फक्त अपडेट करणे आणि ते सर्व माहिती त्या शुद्धीपत्रकामध्ये दिलेली आहे ती वाचून घेणे आणि व्यवस्थित करणे। आता पुढे जाऊन आपण बघूयात की गेल्या काही वर्षात राज्यसेवेच्या ज्या जागा आपण आधी पण बघितल्या होत्या, त्यामध्ये आपल्याला दिसेल की जेव्हा ॲड आली होती यावर्षी तेव्हा फक्त 205 जागाची ॲड आली होती, त्या वाढत वाढत आता 431 पर्यंत। हे फक्त मी राज्यसेवेबद्दल बोलतो, यामध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिस आणि फॉरेस्ट सर्व्हिस असा जागा आहेत त्या इन्क्लूड केलेल्या नाही आहेत, यामध्ये फक्त राज्यसेवेच्या जागा आहेत। तर त्या 431 पर्यंत आहेत आणि त्या 431 प्लस असं म्हणू शकतो आपण की यामध्ये बरेच जण म्हणतात की अजून जागा ॲड होणार आहेत। ठीक आहे, तर मग आता इथून पुढे राज्यसेवा पूर्व परीक्षेचं आपण बघितलं की आधीची डेट 28 एप्रिल होती, ती आता 6 जुलैला होणार आहे, 524 जागांसाठी होणार आहे। इथपर्यंत तर सर्वांना कळालेलं आहे। आता इथे आपल्याला माहीत असलं पाहिजे की जो आपला सिलेबस आहे तो सिलेबस एकदा आता सर्वांनी समोर ठेवायला पाहिजे। नवीन विद्यार्थी असतील, जुने विद्यार्थी असतील, सिलेबस जवळ असलाच पाहिजे। त्यामधले घटक आपले ठीक होत आहेत का, म्हणजे आता हा इंग्लिशमधला आपण मराठीमधला बघूयात सिलेबस। आता इथे म्हणजे समोर घटक डोळ्यासमोर असले आपल्या तर आपल्याला एक क्लॅरिटी होऊन जाते। म्हणजे फॉर एक्झाम्पल चालू घडामोडी ज्या आहेत, तर या चालू घडामोडीमध्ये बरेच जण काय करतात की थोड्या गोष्टी निग्लेक्ट करतात। तर यासाठी काय करायचं, तर PYQs बघायचे। तुम्ही PYQs बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की चालू घडामोडीमध्ये कोणत्या गोष्टींना फोकस करायचं, त्यासाठी काय तुम्ही वापरायला पाहिजे मटेरियल, कोणतं मॅगझिन वापरायला पाहिजे ते तर आपण बघणारच आहे, परंतु तुम्हाला माहीत असलं पाहिजे की चालू घडामोडीमध्ये राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तिन्ही एरिया आपल्याला कव्हर करायचे आहेत। बऱ्याचदा काय होते की आंतरराष्ट्रीय भाग हा काही जण निग्लेक्ट करतात। नवीन जुने विद्यार्थ्यांना माहीत असते की आंतरराष्ट्रीयवर कशा प्रकारचे प्रश्न येतात, नवीन विद्यार्थ्यांनी PYQs बघायला पाहिजे की आंतरराष्ट्रीयवर कशा न्यूज येतात, त्यानुसार अभ्यास केला तर तो तुम्हाला जास्त फायदेशीर राहील। दुसरी गोष्ट भारताचा इतिहास, त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय चळवळ हा थोडासा जास्त आवडता एरिया राहिलेला आहे। महाराष्ट्राला विशेष महत्त्व इथेही समाजसुधारक जे म्हणतो आपण, समाजसुधारक आणि त्यांच्या मग ज्या काही संस्था असतील, म्हणजे आता महात्मा ज्योतिबा फुले जर आपण करणार तर त्यांचं सत्यशोधक समाज वगैरे तो एकदम चांगला करणे गरजेचं आहे। किंवा मग आपले कर्वे असतील तर कर्वेंच्या मग वेगवेगळ्या संस्था, त्यांचे अनुयायी वगैरे अशा गोष्टी इथे महाराष्ट्राला विशेष महत्त्वामध्ये त्यावर फोकस करत असतो। हे पण कसं कळणार तुम्हाला, जस्ट जा आणि मागच्या काही वर्षांचे पेपर बघा। ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्र, भारत आणि जागतिक भूगोल। आता इथे जागतिक भूगोल पण भाग आहे। बऱ्याचदा आपण काय करतो की महाराष्ट्राच्या भूगोलवर खूप फोकस करतो, महाराष्ट्राच्या भूगोलवर राज्यसेवा पूर्वला थोडे कमी प्रश्न येतात। त्यामध्ये तुम्हाला दिसेल की भारत आणि जागतिक भूगोल यावर प्रश्न वारंवार चांगल्या प्रकारचे आलेले आहेत, त्याला कसं करायचं ते पण आपण पुढे गेल्यानंतर बघणार आहे। त्यानंतर महत्त्वाचा नेक्स्ट सिलेबसचा पॉईंट आहे तो राज्यव्यवस्था, जो आपल्याला बऱ्यापैकी सर्वांचा चांगला असतो आणि त्यामध्ये थोडासा महाराष्ट्राचा भाग पण, विधिमंडळ, पंचायत राज हा एरियाही चांगला करणे गरजेचं आहे। ठीक आहे,
त्यानंतर जो आपण इकॉनॉमीचा पार्ट म्हणतो त्यामध्ये आर्थिक आणि सामाजिक विकास जो आहे त्यामध्ये काही जे मुद्दे आहेत, दारिद्र्य, समावेशन, लोकसंख्याशास्त्र, यावर प्रश्न डायरेक्ट आलेले दिसतात आपल्याला. म्हणजे लोकसंख्याशास्त्रावर 1-2 प्रश्न असतोच, त्यामुळे मग तो टॉपिकही आपण चांगला करणे गरजेचं आहे. पर्यावरणीय विज्ञानवर 5 प्रश्न असतात, त्यामध्ये जैवविविधता, हवामान बदल हे 2 घटक खूप महत्त्वाचे आहेत. आणि इथे जी दिलेली आहे की याच्यात विषय विशेषीकरणाची आवश्यकता नाही, म्हणजे ते तुम्हाला काय एन्व्हायरमेंटमधला एक्सपर्ट व्हायचं नाही. बेसिक जे काही PYQ आलेले आहेत त्या ओरिएंटेड काही करंटमधल्या गोष्टी करणे गरजेचं आहे. त्यानंतर एक सर्वात महत्त्वाचा 20 प्रश्न येणारा घटक आहे, आणि जो बऱ्याच जणांना थोडासा अवघड वाटतो. तितका अवघड नाही आहे, कारण आपल्याला आउट ऑफ नाही पण ॲटलिस्ट 15 ते 16 प्रश्न जरी जमत असतील तर खूप चांगलं म्हणू शकतो. तो म्हणजे सामान्य विज्ञान. त्यासाठी पण काय करायचं ती आपण स्ट्रॅटेजीमध्ये पुढे बघूयात. परंतु सर्वांना सांगतो, सिलेबस वारंवार वाचा, म्हणजे कोणता मुद्दा आपला राहिला नाही याची आपण काळजी घेणे गरजेचं आहे. म्हणजे कोणताच मुद्दा सोडायचा नाही, हे आपला बेसिक पॉईंट आहे. त्यानंतर CSAT आत्तापर्यंत जास्त काही टफ आलेलं नाही आहे, परंतु आपल्याला माहिती आहे CSATमध्ये जर का UPSC सारखा पेपर वगैरे काही पॅसेजेस टाकले तर आपल्याला जे काही क्वालिफाय करायचे त्याला तो क्वालिफाय करताना आपल्याला इश्यू आलं पाहिजे. 66-67 मार्क जरी असतील तर आपण 80+ मार्क घेण्याची काळजी घेतली पाहिजे. त्यामध्ये थोडासा वेळ द्या. आयोगाचे लास्ट मी म्हणेल 4-5 वर्षाचे पेपर जे आहेत, लास्ट MPSCचे जे पेपर आहेत, मग त्यामध्ये 4 ते 5 वर्षाचे पेपर तुम्ही बघून घ्या. आणि थोडंसं मी म्हणेल की एखाद्या वेळेस काही टफ लेवलचे प्रॉब्लेम पण सोडवा. जर का तुमचं मॅथ्स चांगलं असेल, कॉम्प्रिहेन्शन चांगलं असेल पॅसेजचं वगैरे, तर त्याही गोष्टी थोडक्या अजून चांगल्या करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे टफ जरी पेपर आला तर आपल्याला त्याचा जास्त तोटा नको व्हायला. CSATला निग्लेक्ट करू नका आत्तापासून. एक लक्षात घ्या, पेपर द्यायचा आहे तुम्हाला CSATचा, तिथे जाऊन पानिपत झाल्यापेक्षा आधी चांगली तयारी करा. हे माझं तुम्हाला एक सूचना असेल किंवा तुम्हाला ॲडवाईस असेल असं म्हणू शकता. आता पेपर 1 जो GSचा आहे त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की जे मेजर कंपोनंट आहेत ते आपल्याला जवळपास दिसतील चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि सामान्य विज्ञान. म्हणजे असं जर बघितलं जवळपास 7 कंपोनंट आहेत. आणि या 7 कंपोनंटमधल्या आपण भूगोल आणि जर का पर्यावरण एकत्र पकडलं तर 6 मेजर कंपोनंट आहेत आपल्याकडे. कारण भूगोल आणि पर्यावरण एकत्रित अभ्यास केला जातो बऱ्याचदा, त्यावर 20 प्रश्न असतात. तर हे सर्व तुमच्या डोळ्यापुढे असले पाहिजे, तुमच्या चेकलिस्टमध्ये असले पाहिजे की यामधला कोणता टॉपिक राहिला. म्हणजे काय होते बऱ्याचदा की आपला करंट अफेअर्स आपण करूयात म्हणतो आणि तो मागे पडतो बऱ्याच जणांचा. मग तुम्ही वार्षिकी वाचा किंवा मग तुम्ही मंथली मॅगझिन वाचत असेल, परिक्रमा किंवा दुसरी कोणती, तर ते ट्रॅकमध्ये ठेवा की आता आपलं संपलं पाहिजे. म्हणजे मी असं म्हणेल की ज्यांचा हा पार्ट कंप्लीट नसेल आत्तापर्यंत त्यांनी काळजी करण्याची गरज आहे. लवकरात लवकर कंप्लीट करा. टार्गेट ठेवा की एवढा नेक्स्ट 2 वीकमध्ये आपल्याला 15 दिवसांमध्ये संपवायचं आहे सर्व चालू घडामोडीचा आत्तापर्यंत झालेला भाग. हा पेंडिंग ठेवता कामा नये. त्यामुळे चालू घडामोडीला असं नका ठेवू की मी कधीतरी नंतर वाचणार, त्याला आत्ताच्या आत्ता टाईम द्या आणि लवकर संपवा. त्यानंतर हिस्ट्री हा भाग जो आहे तो पण PYQ ओरिएंटेड करा, कारण हा खूप वास्ट एरिया आहे. मेन्सला पण खूप मोठा भाग आहे. प्रिलिम्सला ज्या काही एरियावर येतात आणि सिलेक्ट करा की या एरियावर असे PYQ येतात, ते वाचणे गरजेचं आहे. ते फर्स्ट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. जॉग्राफी याची काठिण्य पातळी थोडी लास्ट इयरला आपल्याला जास्त दिसते. 2023चा PYQ ॲनालिसिस आपल्या विद्यागुरूच्या चॅनलवरच तुम्हाला यूट्यूब चॅनलवर दिसूनच जातील तुम्हाला. तर तुम्ही तिथे PYQचं ॲनालिसिस जे केलेलं आहे आपण ते बघू शकता तुम्ही. तिथे तुम्हाला कळेल की थोडीशी जी काठिण्य पातळी होती ती थोडीशी भूगोल जॉग्राफीची बऱ्याच ॲस्परंटला म्हणजे पास झालेल्या ॲस्परंटला पण बरेच मार्क भूगोलमध्ये गेलेले आहेत. तर का गेलेले आहेत त्याचं ॲनालिसिस पुढे बघूयात. परंतु आत्ता आपल्याला मी तुम्हाला एकच सजेशन करेल की या विषयाला निग्लेक्ट करू नका, कारण यावर जो काही जागतिक भूगोलवरचा प्रश्न असतील, भारतीय भूगोलावरचे प्रश्न असतील, ते कन्सेप्च्युअल होते. असं म्हणजे की तुमचे कन्सेप्ट क्लिअर असणे आवश्यक आहे. तर मग ती एक काळजी घ्या. तुम्ही चेक करा की तुमचा अभ्यास कुठपर्यंत आहे, त्यानुसार त्याचं तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस करून ते टॉपिक प्रथम कव्हर करून घ्या. राज्यव्यवस्था आणि प्रशासन हा विषय असा आहे की हा थोडा स्कोरिंग विषय आहे, परंतु काय होते रिव्हिजन कमी पडते बऱ्याच जणांचं की आपण कधीतरी आधी केलेलं असते 2-3 महिन्यापूर्वी आपल्याला एक कॉन्फिडन्स असतो याचे प्रश्न तर मला येणारच, आणि मग तिथे सिली मिस्टेक होते. आणि ती कशी होते तर एखादा प्रश्नही बघूयात आपण की पॉलिटी आपल्याला कॉन्फिडन्स असतो पण एक छोट्याशा शब्दामुळे आपला चुकून जातो तो प्रश्न. तर याचं रिव्हिजन करण्यावर जास्त भर द्या या सब्जेक्टचं, पॉलिटीचं. हे माझं सजेशन असेल तुम्हाला. त्यानंतर अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमी हा भाग पण थोडासा
लिमिटेडच आहे प्रिलिमला, तो व्यवस्थित कव्हर करण्याचा प्रयत्न करा. एन्व्हायरमेंट हा पण एक छोटा टॉपिक आहे, यामध्ये खूप डिटेल डेप्थमध्ये जाण्याची गरज नाही आहे. तो थोडक्यात जरी केला तरी तुम्हाला ते मार्क येऊ शकतात. 5 प्रश्नापैकी 4-5 प्रश्न तुम्हाला जमतील. आता तुम्हाला डिटेलमध्ये जो विषय करायचा असतो तो आहे जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान. यामध्ये तिन्ही विषय आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र. तर जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजीवर जास्त प्रश्न येतात, तिथे 8-9 प्रश्न येऊ शकतात कधी कधी. तर निम्मे प्रश्न जर का त्या विषयावर आहेत जीवशास्त्र बायोलॉजीवर, तर तो चांगला करणे गरजेचं आहे. अवघड जात असेल तर जे काही नेहमी येणारे एरियाज आहेत त्या एरियांवर जास्त फोकस करणे कधीही तुम्हाला फायदेशीर राहील. म्हणजे यावरचे 15 प्रश्न तरी तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे, याची काळजी घ्यायची. ते झाल्यानंतर सर्वात प्रथम तुमच्यापुढे काय असेल, नवीन विद्यार्थी असू द्या, जुने विद्यार्थी असू द्या, जसा तुमच्यापुढे सिलेबस असला पाहिजे तसंच त्यापुढे तुमची स्वतःची बुक लिस्ट असली पाहिजे, सेल्फ तुम्ही बनवलेली. आता तुम्ही बनवलेली म्हणजे अशी काही बनवायची का नाही, तर स्वतःची बनवायची. म्हणजे काय, तर इथे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की जी काही तुम्ही आत्तापर्यंत वाचलेली बुक लिस्ट आहे ती तयार करायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हे सर्व विषय आहेत, यापुढे तुमच्या प्रत्येकाचं बुकचं नाव असलं पाहिजे की इथे तुम्ही कोणतं वापरणार, हिस्ट्रीसाठी काय वापरलं, जॉग्राफीसाठी काय वापरलं, यासाठी काय वापरलं. आता हे कोणते वापरायचे जर का कोणाला क्लॅरिटी नसेल तर मी तुम्हाला एक ॲडवाईज करणार आहे, तेच वापरा, असं काही नेसेसरी नाही आहे. तुमची जी बुक लिस्ट असेल, तुम्हाला कोणी टॉपरने सांगितलेली असेल, तुम्हाला वाचायला वाटते की PYQ बघितल्यानंतर या एरियामधून कव्हर होतात, तर तीही तुम्ही वापरली तर चालेल. ज्यांना काही माहिती नसेल त्यांना मी थोडक्यात सांगणार, जास्त वेळ घालणार नाही तिथे. आता इथे बघा, चालू घडामोडी मी तुम्हाला सांगितलं की याला फर्स्ट नंबरला घेण्यामागं रिझनच ते आहे की बरेच जण निग्लेक्ट करतात, शेवटपर्यंत त्याला हे करतात, शेवटी चालू घडामोडी व्यवस्थित होत नाहीत. शेवटी फक्त या चालू घडामोडीचं चांगलं रिव्हिजन होऊ शकते. त्यामुळे आत्तापासून काय करणार तुम्ही, चालू घडामोडी जर पेंडिंग असेल काही पार्ट, तो लवकरात लवकर संपवा तुमचा. आणि बाकीचे जे स्टॅटिक सब्जेक्ट आहेत आपले, मग पॉलिटी असेल, विज्ञान असेल, त्याला चांगल्या प्रकारे करायला लागा. तर यामध्ये बघा, मंथली मॅगझिनचे पृथ्वी परिक्रमा करतायत आणि तुम्ही अंडरलाईन वगैरे केलं असेल तर ते चांगलं करा, रिवाईज करा व्यवस्थित. किंवा मग वार्षिकी इयरबुक जर का कोणी वाचत असेल, इथे दिसेल तुम्हाला, जे काही बऱ्याचदा यापेक्षा वेगळे कोणी इयरबुक वाचत असेल तर तेही कंटिन्यू करा. फक्त एकच गोष्टीची काळजी घ्यायची की थोडं चेक करून घ्यायचं की सर्व गोष्टी कवर होत आहेत का, नसतील होत तर थोडं काही जर का व्हॅल्यू ॲडेड त्याच्यात करायचं असेल तर तिथे लिहून घ्या दुसऱ्या गोष्टीमध्ये. परंतु यापैकी काही जे असेल त्याला स्टिक राहा, ते रिव्हिजन होईल याची काळजी घ्या. काही पण वाचू नका, बराच फॅक्च्युअल डेटा असतो या दोन्ही यामध्ये, तो सिलेक्टिव्ह वाचणे गरजेचं आहे. तुम्ही कोणता जरी टॉपरचा बघितलं तर त्यांचं तेच दिसेल की ते फर्स्ट रिडिंगला एक ब्रॉडर करतात, नंतर जो सिलेक्टिव्ह एरिया आहे आणि तो कसा करणार, थोडे PYQ बघितले तर तुम्हाला अंदाज येऊन जाईल की अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. म्हणजे एखादा इंडेक्स विचारला गेलेला आहे तर तो निर्देशांक करताना जर का प्रिव्हियस इयर बघितले तर आपल्याला त्या टाईपचे कसे प्रश्न येतात आणि निर्देशांक कसा वाचायचा तो कळतो. तर ठीक आहे, तर यावर करंटवर तुम्ही चांगलं करणे गरजेचं आहे. इतिहासमध्ये जनरली आता वेगवेगळे बुक लिस्ट असते. मी जनरली प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी 11वी स्टेट बोर्ड किंवा मग 6वी-7वीचे स्टेट बोर्ड आहेत ते रेफर करणे जास्त मी फायदेशीर राहील असं मला वाटते. त्यानंतर लुसेंट GKचेही बरेच जण बुक फॉलो करतात, त्यामधला प्राचीन व मध्ययुगीन इतिहासचा भाग जो आहे तो रिव्हिजनसाठी चांगला आहे. त्यामध्ये सर्व करण्याची गरज नाही, पण जे एरियाज आपल्याला वाटतात की आयोगाने आत्तापर्यंत जास्त फोकस केला आहे, PYQs बघून तेही एरिया तुम्ही वाचू शकता. त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहासमध्ये समाधान महाजन किंवा कोळंबे सर, काही जण इंग्लिशमधून स्पेक्ट्रमचं बुक वाचतात, तेही वाचू शकतात. या व्यतिरिक्त तुमचा सोर्स असेल तर तो कंटिन्यू करा. फक्त मग यामध्ये कव्हरेज होत असेल याची काळजी घ्या. बाकी तर इतिहासमध्ये खूप डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही आहे. महाराष्ट्राच्या इतिहासमध्ये समाजसुधारकाचं कोणतं एक पुस्तक तुम्ही वाचू शकता महाराष्ट्रासाठी. मग काही जण गाठाळ सरांचं वाचतात, काही जण वेगवेगळे जे समाजसुधारकांचे पुस्तक आहेत ते, तर तेही एक कोणतंही पुस्तक कंटिन्यू करू शकता तुम्ही. त्यानंतर जॉग्राफी हा एक महत्त्वाचा आहे, यावर चांगले प्रश्न आले आहेत. यामध्ये 7वी ते 12वीचे स्टेट बोर्ड हे बरेच जण रेफर करतात, तर त्यांनी ते कंटिन्यू करायला पाहिजे. 11th स्टँडर्डच्या ज्या 2 NCERT आहेत, इथे तुम्हाला दिसेल इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट 11वीचीच आहे आणि फंडामेंटल ऑफ फिजिकल जॉग्राफी, या दोन्ही NCERT ओरिएंटेड बरेच प्रश्न आलेले आहेत. याचा एक व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर टाकण्याचा मी प्रयत्न करतो, आपल्याकडे जे जॉग्राफीचे जे एक्सपर्ट फॅकल्टी आहेत ते. तर इथे तुम्ही 11th स्टँडर्डच्या NCERT ज्या आहेत त्या कव्हर करण्याचा प्रयत्न करा, त्यामधून आलेले प्रश्न आपल्याला जमलेत पाहिजे. महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचं भूगोल मग सौदी सर असेल, दीपस्तंभ प्रकाशन किंवा दुसरं कोणतं जरी पुस्तक वाचत असाल तुम्ही स्टँडर्ड जे असेल वाटत, तर ते एक तुम्ही फॉलो करणे गरजेचं आहे. त्यानंतर पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत किंवा कोळंबे सरांचं बुक
आणि प्रशासनावर एखादा 2 प्रश्न जो येतो तो थोडासा PYQ बघून त्या रिलेटेड माहिती काढा, त्यामध्ये जास्त डिटेल जायची गरज नाही आपल्याला. त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये देसले सर किंवा कोळंबे सर हे मोस्टली हे 2 पुस्तक वाचण्यात येतात विद्यार्थ्यांच्या. यामध्ये वाचताना पूर्ण पुस्तक वाचायची गरज नाही पूर्व परीक्षेला. यामध्ये वाचताना कधीही तुम्ही काय करा की PYQs बघा, PYQs नंतर कोणत्या टॉपिक्सवर येतात ते टॉपिक तुम्ही हे करा आणि ते जे टॉपिक आहेत ते विषय निहाय बघितल्यानंतर ते यामध्ये प्रायोरिटी द्या वाचायला, की ते पुस्तक पहिल्या पेजपासून शेवटपर्यंत वाचायची गरज नसते. पूर्व परीक्षेला तर अजिबात वाचायची गरज नाही आहे. जे टॉपिक वारंवार विचारले जातात त्यावर तुम्ही जास्तीत जास्त फोकस करा, त्यांचं चांगलं रिव्हिजन करा. जर तुम्हाला वाटत असेल की हा एखादा टॉपिक आहे आणि यावर प्रश्न नाही वाचायचा, जस्ट स्कॅन करा, म्हणजे तुम्हाला त्यावर जर का प्रश्न आला तर तो सोप्याच पद्धती जाईल आणि मग तो तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. तर त्याला स्कॅन करा, बाकीचे टॉपिक चांगले वाचा, रिवाईज करा, ज्यावर जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन आले आहेत, आधी प्रश्न विचारले गेले आहेत राज्यसेवा पूर्वला. नेक्स्ट आहे सामान्य विज्ञान. आता हा जो विषय आहे बऱ्याच जणांना हा अवघड जातो, बऱ्याच जणांना हा चालू घडामोडीसारखाच की नंतर करूयात, नंतर करा, हा विषय होणार नाही आहे. आधी जर नसेल केला तर आत्ताच वेळ आहे, थोडासा याला प्रायोरिटी बेसिसवर घ्या आणि याला संपवा. यामध्ये सर्वात बेसिक जे आहे ते स्टेट बोर्ड 8, 9, 10 जे आहे त्याला वाचन करणे, त्यावरच बऱ्यापैकी प्रश्न तुम्हाला दिसतील की म्हणजे 60-70% प्रश्न तर या इथून सॉल्व्ह होऊ शकतात. राहिलेले प्रश्न जे आहेत त्याला थोडंसं मग आपल्याला PYQ बघितल्यानंतर आवाका कळू शकतो की त्यासाठी वेगळं, मग त्यासाठी सामान्य विज्ञानचे जे काही मार्केटमध्ये तुम्ही भस्के सरांचं आहे किंवा लुसेंटचं आहे किंवा जे काही तुम्ही वाचणार आहे ते पुस्तक घेऊन तुम्ही थोडंसं त्याचा एरिया कव्हर करू शकता. ठीक आहे, तर लुसेंट्स आहे किंवा दुसरं कोणतेही बुक तुम्ही घेऊन त्याला करू शकता. स्टेट बोर्ड करताना एक लक्षात घ्या की तिथे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र असं बरोबर करा कॅटेगराईज. तुम्हाला जे सोपे एरिया जातात ते पूर्ण चांगले करा. एखादा विषय जर का वीक जात असेल तर ॲटलिस्ट त्यामधला तुम्हाला जे सोपे प्रश्न येतात ते सुटतील याची काळजी घ्या, तेवढं वाचन करा. याचं पण जे काही 2020 मला वाटते 2020, 2022 आणि 2023चे जे PYQ ॲनालिसिस आहे ते आपल्या चॅनल विद्यागुरूवर तुम्हाला मिळून जातील. तर त्याचं ॲनालिसिस एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याहून आयडिया येईल की यामध्ये आपल्याला कोणते एरिया करू शकतो आपण. आणि मग तिथे 14-15 प्रश्न तुम्हाला दिसतील, 20 पैकी हे तुम्हाला इझिली जमतील. तर याचे PYQ नक्की बघा, तुम्हाला फायदा होईल त्यामध्ये. सिलेक्टिव्ह बघितलं तरी चालेल की 23चे बघितले, 22चे बघितले आणि वाटलं तर या 3 वर्षाचे बघून घेतले तर तुम्हाला ते फायदेशीर राहू शकतात. नेक्स्ट दिसेल आता पर्यावरण विज्ञान. यावर 5 प्रश्न येतात. तर यामध्ये 2 पुस्तकं आहेत, ते शंकर IAS किंवा मग पर्यावरण, पण याला सिलेक्टिव्ह रिडिंग करा, खूप डिटेलमध्ये जायची गरज नाही. यावर थोडंसं जे PYQज ओरिएंटेड रिडिंग करा आणि थोडं जे करंट आहे चालू घडामोडी त्या गोष्टी करा, त्या पलीकडे यावर जास्त तुम्हाला करायची गरज नाही. आता मी नेहमी सांगतो की प्रिलिम्स स्टडी करताना या 3 गोष्टीचा फ्लो असला पाहिजे आणि वारंवार मी रिपीट करतो की बेसिक रिडिंग झाली पाहिजे तुमची सब्जेक्टची. मग जो काही तुमचा विषय, फॉर एक्झाम्पल पॉलिटी वाचताय तुम्ही, मग पॉलिटीची बेसिक रिडिंग झाली तुमची. त्यानंतर मग PYQ बघायला पाहिजे त्यावरचे. जनरली मग आता आपल्याला दिसेल की 2013 ते 2023चे PYQ बघतात. आता इतके डिटेलमध्ये नसतील बघते तर ॲटलिस्ट लास्ट 5 इयरचे तर बघायलाच पाहिजे. मग ते PYQ ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला टॉपिक्स कळतील की कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न येतात. आता याचं लेक्चरच्या शेवटी आपण आहे ना पॉलिटीचं कोणत्या टॉपिकवर कसे प्रश्न आले त्याचं कॅटेगरायझेशन मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल. असं तुम्ही प्रत्येक विषयाचं करू शकता. त्याहून तुम्हाला आयडिया येईल की PYQ ॲनालिसिसमध्ये तुम्हाला किती फायदा होते, की काय वाचायचं आणि काय सोडायचं. ते झाल्यानंतर हे टॉपिक्स रिलेटेड झाल्यानंतर तुमचा रिव्हिजन प्लॅन जो होतो ना तो इझी होऊन जातो एकदा तुमचं ॲनालिसिस झालं की. ठीक आहे, पुढे जाऊन आता बघूया की कोणत्या विषयावर किती प्रश्न येतात. हे तर तुम्हाला माहीतच असलं पाहिजे. म्हणजे ब्रॉडली आता राज्यसेवेमध्ये एक पॅटर्न सेट झालेला आहे. त्यामध्ये तुम्हाला दिसेल की चालू घडामोडीवर 15 प्रश्न, इतिहासावर 15 प्रश्न, भूगोलवर 15 प्रश्न, राज्यव्यवस्था प्रशासन 15, अर्थव्यवस्थेवर 15, पर्यावरण विज्ञानवर 5 प्रश्न येतात ॲक्च्युली इथे आणि सामान्य विज्ञानवर 20. म्हणजे तुम्हाला दिसतील असे 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 75 आणि 5 80 आणि 2 20 100. तर असे 100 प्रश्न तुम्हाला दिसतील या विषयांवर असं कॅटेगरायझेशन आलेलं. तर त्यानुसार मग आपण प्रत्येक विषयाला तेवढा इम्पॉर्टन्स देणे गरजेचं आहे. कारण तुम्हाला एकाच पेपरहून क्वालिफाय व्हायचं आहे, क्लिअर करायचे आहे प्रिलिम. तर त्यामुळे हे सगळ्या विषयांवर असे प्रश्न येतात. त्यावरच सब टॉपिकवर कसे येतात ते पण तुमच्याकडे जर असेल तर तुमचा अजून चांगला अभ्यास होऊ शकतो. आता पुढे जाऊयात
की MPSC प्रिलिममध्ये मग तुम्ही टार्गेट कसं करणार आता पुढच्या 55 दिवसामध्ये. तर आता ज्यांचं पॉलिटी आधी चांगलं वाचून झालेलं आहे त्यांनी पॉलिटीला थोडंसं मागे ठेवलं रिव्हिजनला तरी चालेल. जिओग्राफी जर बाकी असेल जिओग्राफी करायला पाहिजे, सायन्स बाकी असेल तर सायन्स करायला पाहिजे. म्हणजे तुमच्या पर्सनॅलिटीनुसार तुमचं 55 दिवसाचा प्लॅन ठरायला पाहिजे की कोणता विषय आधी चांगला झालेला आहे, कोणता चांगला करणे बाकीचं आहे. जो चांगला करणे बाकीचा असेल त्याला आधी घ्या, म्हणजे त्याचं नंतर तुम्हाला प्रेशर येणार नाही की अरे हा पूर्ण टॉपिक बेसपासून फाउंडेशनपासून राहिला आहे. जनरली मी हे 3 टॉपिक जे यांना रिकमेंड करेल की याला थोडंसं फोकस करा तुम्ही. कारण इथे दिसेल तुम्हाला जिओग्राफीसोबत तुम्ही पर्यावरण पण पकडा. म्हणजे इथे तुम्हाला दिसतील की 20 प्रश्न आहेत जिओग्राफी आणि म्हणजे भूगोल व पर्यावरण. सायन्सवर 20 प्रश्न आहेत आणि पॉलिटीवर 15 आहेत. म्हणजे 20 दोन्ही 40 पण म्हणजे अर्धा पेपर तुमचा इथेच होऊन चालला. 55 प्रश्न, 110 मार्काची तयारी इथेच होत आहे तुमची. आणि हे थोडे चॅलेंजिंग पण विषय दिसतील तुम्हाला. त्यानंतर इकॉनॉमी हा सिलेक्टिव्ह करायचा आहे. हिस्ट्रीमध्ये ॲक्च्युली जे एरिया आपण टार्गेट करू शकतो तेच करायचे, कारण बऱ्याचदा असे प्रश्न येतात हिस्ट्रीवर की ते कोणालाच जमत नाहीत. म्हणजे ज्यांचं हिस्ट्रीमध्ये खूप वाचन आहे त्यांनाही ते अवघड जातात. करंट अफेअर जो आहे हा रेग्युलर बेसिसवर करायचा विषय आहे. ज्यांचं राहिलं असेल त्यांनी आधीचा संपवणे गरजेचं आहे. याचं रेग्युलर रीडिंग आणि रिव्हिजन झालं पाहिजे. ठीक आहे, तर रेग्युलर रिव्हिजनवाला विषय आहे हा सोडून द्यायचा नाही आपण की नंतर करूयात, शेवटच्या 10 दिवसात करूयात. नाही, रेग्युलर रिव्हिजन करणे गरजेचं आहे. जे टॉपिक पेंडिंग असतील ते आधीच करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही याला फोकस करू शकता. बाकी PYQ ॲनालिसिस करताना तुम्हाला कळायला पाहिजे, हा शेवटी आपण टॉपिक बघूयात ॲनालिसिसचा. त्याआधी आता तुमचं फर्स्ट, आता हे जनरली कोणाचं आहे की ज्यांचं फर्स्ट रीडिंग बाकी आहे, की जे फ्रेशर्स आहेत, नवीन विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी स्ट्रॅटेजी असेल ती की त्यांनी काय करायला पाहिजे की 30 दिवसामध्ये हे जे 6-7 टॉपिक्स आहेत त्याचं व्यवस्थित रीडिंग करायला पाहिजे. हे रीडिंग करताना तुम्ही ज्या काही 2013 ते 23चं प्रश्नपत्रिका विश्लेषण आहेत PYQs त्या ओरिएंटेड थोडंसं बेसिक रीडिंग तुमचं 30 दिवसात व्हायला पाहिजे. म्हणजे चालू घडामोडी पण संपवणे तुमचं गरजेचं आहे. राहिला असेल तर सामान्य विज्ञानचा समजा 3 भाग आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. भूगोलमध्ये पण आपल्याला महाराष्ट्राचा, भारताचा आणि जागतिक लेवलवरचे जे काही सिलेक्टेड टॉपिक्स आहे तो भाग असेल, राज्यव्यवस्था असेल, अर्थव्यवस्था, इतिहास, पर्यावरण. याला फर्स्ट 30 डेजमधून आत्तापासून पुढे तुम्ही जर तुमचं रीडिंग बाकी असेल, नवीन विद्यार्थ्यांना वेळ लागतो त्यामुळे मी इथे 30 दिवस देतो आहे, परंतु ते चांगलं करणे गरजेचं आहे. म्हणजे असं नाही की एखादा जुना विद्यार्थी ज्याने 2-3 मेन्स दिलेली आहे तो 10 दिवसातच वाचेल, परंतु याचा अर्थ असा नाही की नवीन विद्यार्थ्यांनी तसंच करायचे. वेळ लागू द्या. नवीन विद्यार्थी पण चांगला स्कोर करतात, पोस्टमध्ये पण चांगल्या टॉपच्या पोस्ट घेतात. त्यामुळे थोडीशी आपली लेवल कुठे आहे ते डिसाईड करायचं आहे ॲट दिस मोमेंट, आणि त्यानुसार 30 दिवसामध्ये आपण ब्रॉडली कव्हर करू शकतो. त्यानंतर मग रिव्हिजन पण आपली व्यवस्थित होऊ शकतो. कारण एकदा तुमचा बेस फाउंडेशन चांगला झाला तर रिव्हिजनही तुमची फास्ट होईल आणि तुम्हाला टेन्शन येणार नाही की, आणि जे सिली मिस्टेक होतात त्याही होणार नाही. फर्स्ट रीडिंगला हे नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे, जुन्या विद्यार्थ्यांनी एवढे दिवस द्यायची गरज नाही. आता जे काही जुने विद्यार्थी आहेत ज्याची बेसिक्स आणि फर्स्ट रीडिंग जी आहे ती झालेली आहे, मग 28 एप्रिलनुसार तुम्ही प्लॅन केला होता आधी आणि तुमची रीडिंग झालेली आहे, मग त्या जुन्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्यांना थोडीशी कमांड आहे वेगवेगळ्या पूर्वपरीक्षेच्या विषयांवर त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांनी आता रिव्हिजन प्लस PYQ ॲनालिसिसचा त्यांचा स्वतःचा एक प्लॅन बनवायला पाहिजे की आता रिव्हिजन इथून पुढे मी कोणकोणत्या सब्जेक्टचं कसं करणार आहे. ते रिव्हिजन करताना काळजी घ्यायला पाहिजे की आधी जे विषय झालेले आहेत चांगले, ज्यावर तो कॉन्फिडन्स आहे तो थोडासा नंतर ठेवला तर चालेल. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जिओग्राफी, त्यानंतर जनरल सायन्स हे विषय थोडेसे आधी जरी घेतले तुम्ही रिव्हिजनला तर तुम्हालाही कळेल की काय. आता कारण जो जनरल सायन्स सामान्य विज्ञान आहे त्यामध्ये खूप लेंदी गोष्टी आहेत काही काही. म्हणजे बायोलॉजी करायला गेलं तर 11वी-12वीची काही टॉपिक करू शकता तुम्ही जे जुने विद्यार्थी आहेत. फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये जर दिसेल तुम्हाला काही न्यूमेरिकल्सचा पार्ट असेल, काही कन्सेप्ट पार्ट असेल तर ते रिव्हिजन चांगलं करू शकता. इवन PYQ ॲनालिसिस पण तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता त्या विषयाचं. तर मग रिव्हिजन प्लॅन कसा असला पाहिजे, जे तुमचे आधी सब्जेक्ट झालेले आहेत त्यांना थोडंसं मागे ठेवा आणि जे थोडेसे आपल्याला वाटतात की आपण कमी त्याला एफर्ट दिले आहेत, कमी वाचन झालेलं आहे त्यांचं आत्तापर्यंत, त्यांना तुम्ही आधी घेऊ शकता. ठीक आहे, तर मग हे रिव्हिजन प्लॅनमध्ये असलं पाहिजे. त्यासोबत आता ज्यांचं फर्स्ट रीडिंग ऑलरेडी झालेलं आहे, रिव्हिजन सुरू आहे, त्यासोबत तुम्ही पेपर सोडवणे गरजेचं आहे. कारण पेपर प्रॅक्टिस जी आहे ती खूप गरजेची आहे. आता ही पेपर प्रॅक्टिस करताना 2 प्रकारे करू शकता तुम्ही. एक MPSCचे प्रिव्हियस इयर पेपर सोडू शकता. जरी तुम्ही कितीकदाही जरी सोडवले असतील पुन्हा एकदा ते सोडून बघले तरी काय हरकत नाही. मागचे 4-5 वर्षाचे पेपर जे आहेत ते प्रॉपर सोडून बघा की पूर्ण 100 प्रश्न सोडवले.
त्यासोबत तुम्ही जे टेस्ट सिरीज अवेलेबल असतात मार्केटमध्ये, ज्या तुम्हाला वाटतात की चांगल्या आहेत, तुमच्या मित्रांनी सोडवल्या आहेत किंवा कोणतरी तुम्हाला रिकमेंड केलेल्या टॉपर्सने की अरे ह्या टेस्ट सिरीज चांगल्या आहे, तर ते टेस्ट सिरीजचे काही पेपर एक आपल्याला आयडिया यायला की आपला अभ्यास किती झालेला आहे. टेस्ट सिरीजच्या मार्कावरून कधी डिसाईड करू नका की तुम्हाला खूप कमी मार्क आले तर तुमचा खूप कमी अभ्यास आहे, खूप जास्त आले म्हणजे एकदम ओव्हर कॉन्फिडंट पण व्हायची गरज नाही. तिथून फक्त तुम्हाला कळेल की माझे पॉलिटीचा किती अभ्यास झाला आहे, जॉग्राफीमध्ये मला किती करायचं आहे, इतिहासमध्ये मी कुठे कमी पडतोय, ते फक्त कुठे कमी पडतोय आणि कुठे मिस्टेक्स होत आहेत ते आयडेंटिफाय करायला टेस्ट सिरीजचे पेपर असतात. त्याच्या स्कोअरचा बऱ्याचदा तिकडे म्हणजे आपण म्हणू की लिंक नसते, ती फक्त एक आपल्या अभ्यासाची पातळी कळण्यासाठी एक आपल्याला एक चौकट असते असं म्हणू शकतो, फ्रेमवर्क असते. त्यामुळे हे दोन्ही पेपर सोडवणे गरजेचं आहे. त्यानंतर मग सब्जेक्ट वाईज तुमचं ॲनालिसिस व्हायला पाहिजे. म्हणजे आता पेपर सोडवल्यानंतर की तुम्हाला कळेल की आता फॉर एक्झाम्पल पॉलिटिक्समध्ये मार्क येत आहेत पण 2-3 प्रश्न नेहमी चुकत आहेत तुमचे. म्हणजे पॉलिटिमधला तुम्हाला कळेल की संसदेच्या भागवरचे प्रश्न काहीतरी माझे चुकत आहेत नेहमी. मग ते सब्जेक्ट वाईज ॲनालिसिसमध्ये तुम्हाला कळेल की पॉलिटीमध्ये पण मला सब टॉपिक जे आहेत ते व्यवस्थित करणे गरजेचं आहे. जॉग्राफीमध्ये असं जाणवते बऱ्याचदा की महाराष्ट्रावरचे प्रश्न चांगले येत आहेत पण जागतिक भूगोलवरचे प्रश्न माझे थोडेसे चॅलेंजिंग येतात, त्यामध्ये सिली मिस्टेक होत आहेत किंवा काही कंपोनंट माझे वाचायचे बाकी आहेत, की काही वारे जे आहेत ते युरोपमधले आहेत का साऊथ अमेरिकेमधले, दक्षिण अमेरिकेतले तेच कळत नाही. मग सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला कळेल की काही छोटे मुद्दे आहेत ते माझे रिव्हिजन करणे गरजेचे आहेत किंवा त्यांची रीडिंगच बाकी आहे, हे पण तुम्हाला आयडेंटिफाय होईल या प्रोसिजरमध्ये पेपर सोडवल्यानंतर. ठीक आहे, तर ही तुमची एक पहिली स्ट्रॅटर्जी असू शकते. आता ही फर्स्ट रीडिंग कधी करायला पाहिजे, तर ही जवळपास तुमची 15 ते 20 दिवसामध्ये होऊ शकते ही स्ट्रॅटेजी सगळी. ठीक आहे, म्हणजे इथून पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये जे काही जुने विद्यार्थी आहेत मेन जिल्ह्यात किंवा ज्यांचा फर्स्ट रीडिंग एकदम व्यवस्थित झाला होता त्यांनी असं करणे गरजेचं आहे. यासोबत मी त्यांना फक्त एकच सांगेल की करंटला नेहमी तुमचा टच असू द्या, त्यामध्ये मग मंथली मॅगझिन असतील, तुमचं इयरबुक असेल, ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करणे यासोबतच गरजेचं आहे. मग यानुसार तुमच्या ज्या स्पीडनुसार अजून एक गोष्ट सांगतो की प्रत्येकाचा स्पीड वेगळा असू शकतो, त्याने काहीही फरक पडणार नाही आहे. काही जणांना एखादा सब्जेक्ट वाचायला जास्त वेळ लागतो, काही जणांचा लवकर होतो. शेवटी आपल्याला काय काळजी करणे गरजेचं आहे की आपले प्रश्न बरोबर येतात का. थोडा 2-3 दिवस एक्स्ट्रा जरी लागले बाकीच्यांपेक्षा तरी काळजी नसावी, फक्त मग प्लॅन किती दिवस आहेत, कोणत्या टॉपिकला किती वेळ द्यायचा ही काळजी घेणे गरजेचं आहे आपल्याला. पुढे जाऊन आपण बघूयात की आता नेक्स्ट प्रायोरिटी काय असली पाहिजे. तर त्यानंतर तुमचा रिव्हिजन प्लॅन एक बनला पाहिजे. रिव्हिजन किती करायच्या, तुमच्या जितक्या जास्त होतील तेवढ्या तुम्ही करू शकता. काही जणांच्या 2 होतील, काही जणांचे 3 होतील, काही जणांच्या त्यापेक्षाही जास्त होतील. तर तुमचा पण एक रिव्हिजन प्लॅन जर असेल तर तुमच्या किती रिव्हिजन होणार ते तुम्हालाच कळणार आहे. आणि मग कोणतरी 4 रिव्हिजन करतो म्हणजे तुम्ही 4 केल्यात पाहिजे असंही गरजेचं नाही आहे. तुम्हाला तुमच्या आवाक्यानुसार शेवटी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला परीक्षा जाऊन तिथे पास करायची. त्यामुळे मग तुम्ही तुमचा प्लॅन बनवायला पाहिजे. मग रिव्हिजन प्लॅन सब्जेक्ट वाईज असला पाहिजे, सब टॉपिक वाईज पण असला पाहिजे. म्हणजे आता सब्जेक्ट वाईज म्हणजे काय की तुम्ही जनरल सायन्स घेतला बरोबर, त्यामध्ये मग तुम्ही जे भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स त्याला किती वेळ देणार, केमिस्ट्रीला किती वेळ देणार, त्यामध्ये मग बायोलॉजीचा पार्ट जो आहे त्याला किती वेळ देणार, हे तुमचा सब्जेक्ट वाईज पण प्लॅन बनला पाहिजे. त्यामध्ये पण सब टॉपिक वाईज की आता फॉर एक्झाम्पल बायोलॉजीमध्ये तुम्ही 10 टॉपिक आयडेंटिफाय केले, मग त्या 10 टॉपिकमधले 3 नंबरचा टॉपिक आहे समजा प्लांट क्लासिफिकेशन, वनस्पती वर्गीकरण, मग त्याला कसं करणार, त्याला आधी घेणार का, हे पण तुमचा एक थोडासा प्लॅन बनला तर तुम्हाला इझिली तुम्हाला रिव्हिजन जाईल. त्यासोबत पेपरची प्रॅक्टिस करा. काही पेपर घेत राहा मधामधात, म्हणजे कसं होते की आपण फक्त वाचत जातो पेपर प्रॅक्टिसच करत नाही. डायरेक्ट आयोगाचा पेपर सोडवायचा का जाऊन तिथे 6 जुलैला, तर तसंही करायचं नाही. एकतर MPSCचे तरी पेपर सोडवा, वारंवार सोडवा, काही प्रॉब्लेम येत नाही. त्याने तुमची एक चांगली प्रॅक्टिस होईल. 100 प्रश्न कसे तुम्ही सोडवता, कोणता विषय कधी घेता याची तुम्हाला आयडिया येऊन जाईल. त्यासोबत MCQची प्रॅक्टिसही करू शकता. तुमच्याकडे जे MCQचं क्वेश्चन बँक असते त्यामध्ये तुम्ही जो टॉपिक वाचता त्याचे थोडे प्रश्न सोबत सोडवत चला. सोबत पॉईंट आउट द प्रायोरिटी एरिया, याची एक लिस्ट बनवा. प्रायोरिटी एरिया म्हणजे काय, जसं बायोलॉजीचं उदाहरण देतो, तुम्हाला कळेल की वनस्पती आणि जे काय आपण प्राणी म्हणतो यांच्या वर्गीकरणावर वारंवार प्रश्न आलेले आहेत बरोबर. तर मग त्यांची आपण प्रायोरिटी एरियाची लिस्ट करायला पाहिजे की या एरियावर वारंवार आणि जास्त प्रश्न येतात आणि ते तुम्हाला जर का थोडेसे अवघडतात असतील तर त्यांना लिस्टमध्ये टाका, यांना वारंवार रिव्हिजन करणे. किंवा मग फॉर एक्झाम्पल आता इतिहासमध्ये समाजसुधारकांमध्ये खूप फॅक्च्युअल डेटा येतो, मग त्यांच्या संस्था, त्यांचं साल कधी, त्यांची संस्था कुठे होती, ठिकाण विचारला जाते,
पहिली कुठे झाले, मग याचं प्रायोरिटी लिस्टमध्ये तुम्ही टाकायला पाहिजे की समाज सुधारक आणि त्यांचे मग पुढे काही मुद्दे की हे मला रिवाईज करायचे आहेत, वारंवार रिवाईज करायचे. मग असे प्रत्येक विषयाचे 5-10 मुद्दे झाल्यानंतर तुमच्या नोटबुकमध्ये एक 25-30 मुद्दे बनतील, जे तुम्हाला शेवटच्या वीकमध्ये रिव्हिजन करायला चांगले जातील आणि तुम्हाला इझिली त्यावर आलेले प्रश्न सॉल्व्ह होतील कॉन्फिडंटली. त्यानंतर फायनल रिव्हिजन प्लॅन हा कसा असला पाहिजे. बऱ्याच जणांना कळत नाही की फायनल रिव्हिजन प्लॅन कधी करायचा. आता यामध्ये जनरली बऱ्याच जणांशी मी बोलल्यानंतर सिलेक्टेड ऑफिसर असतील किंवा माझा स्वतःचा प्लॅन जेव्हा मी पूर्वपरीक्षा पास वगैरे केल्या तेव्हा माझा प्लॅन कसा असायचा, तर शेवटचे 7 ते 8 दिवस मी फायनल रिव्हिजनला ठेवायचो. यामध्ये आता तुमच्या स्पीडनुसार तुम्ही ते ॲडजस्ट करायला पाहिजे. काही जणांना वाटलं की माझा स्पीड कमी आहे तर त्यांनी एखादा 2 दिवस एक्स्ट्रा जरी दिला तरी चालेल. काही जणांना वाटलं की मला 6 दिवस सफिशियंट आहे, त्यांनी 6 दिवस ठेवले तरी चालेल. पण ब्रॉडली 7 ते 8 दिवसामध्ये बऱ्याच जणांचा रिव्हिजन फायनल होऊन जाते. फायनल रिव्हिजनमध्ये एक काळजी घ्यायची की त्याच्या शब्द वाचणं गरजेचं नाही आहे आणि वाचणं ते संयुक्तिक पण नाही आहे. ठीक आहे, तरी ते 7 ते 8 दिवसामध्ये PYQच्या धर्तीवर तुमचा रिव्हिजन प्लॅन असणे खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जे काय प्रायोरिटी एरियाची लिस्ट केलेली आहे की तुम्हाला वाटतात की हे एरिया मी वाचायला पाहिजे, मग तुमची लिस्ट जी स्वतःची असेल बस PYQच्या धर्तीवर की PYQमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल की हे पर्टिक्युलर एरिया ते टिक मार्क करून ठेवायचे बुकमध्ये किंवा कुठेतरी एक लिस्ट करून ठेवायची की PYQज ओरिएंटेड या 4-5 वर्षामध्ये हे एरिया जास्त फोकस आहेत. आणि एक तुमची प्रायोरिटी लिस्ट असली पाहिजे ज्या लिस्टमध्ये तुम्हाला वाटतात की हे एरिया तुम्ही खरंच मस्ट रिव्हिजन आहेत ते कमीच असले पाहिजे. तीच लिस्ट खूप मोठी असता कामा नये. तुमच्या व्यक्तिगत अभ्यासाच्या पातळीनुसार पण तुम्ही रिव्हिजन करायला पाहिजे. म्हणजे असं नको व्हायला की 7, 8, 9, 10चे सर्व स्टेट बोर्ड सायन्सचे वाचताय तुम्ही, जे काही पुस्तक आहे ते पूर्णच वाचताय तुम्ही. त्यामधले आयडेंटिफाय करा की हे एरिया चांगले करणे गरजेचे आहे. कारण ज्या एरियावर प्रश्न येतात ते जर का चांगले रिवाईज झाले तर आयोगाने वारंवार तिथेच फोकस केलेलं आहे, त्याच्या अवतीभोवतीच्या सराउंडिंग एरियावर प्रश्न विचारले आहेत, मग ते करणे गरजेचं आहे. किती दिवसांचा असला पाहिजे, तर त्याचं उत्तर तुम्हाला एक ऑन ॲन ॲव्हरेज सरासरी एवढे दिले जातात, त्यापेक्षा प्लस मायनस असू शकतात तुमचे जसे लागेल तसे. संपूर्ण अभ्यासक्रम कसा कव्हर करायचा, तर हा असा करायचा PYQच्या धर्तीवर आणि तुमची जी लिस्ट असेल त्या भरतीवर की आयोगाने ज्यावर प्रश्न विचारलेत ते एरिया फोकस झाले पाहिजे आणि तुमचे जे वीक एरियाज आहेत ते थोडे फोकस झाले पाहिजे. करंट अफेअर चालू घडामोडी ज्या आहेत त्या पण व्यवस्थित कव्हर होतात. त्यामध्ये तुम्ही आत्तापासूनच आयडेंटिफाय करायला पाहिजे, तर हायलाईट करायला पाहिजे की कोणती एरिया आत्तापासून पुढे मला वाचायचे आहेत. म्हणजे एक उदाहरण देतो की जे वेगवेगळे अवॉर्ड्स दिले जातात पुरस्कार त्यावर वारंवार प्रश्न येतात, मग ते आत्तापासून आयडेंटिफाय करायचं तुम्ही की ऑस्करवरचे मला एवढे टॉपिक रिवाईज झाले पाहिजे शेवटच्या दिवसामध्ये, किंवा मग वेगळा कोणता भारतरत्न पुरस्कार मिळालेत यावर्षी त्यांचं व्यवस्थित बघून झालं पाहिजे. मग हे आत्तापासूनच करंटचं वगैरे ती लिस्ट तुमच्याकडे रेडी तुम्ही करू शकता आणि त्यानुसार तुमचं इझी होऊन जाईल शेवटचं रेडिंग. त्यानंतर पुढे गेल्यानंतर एक आता 13 ते 23चं प्रश्नपत्रिका विश्लेषण मी केलेलं आहे. असं जर तुम्हाला करता आलं तर त्यानुसार तुम्ही तुमची एक स्ट्रॅटेजी म्हणेल, तिथून तुम्हाला रिव्हिजन करायलाही सोपं जाईल इथून पुढच्या 55 दिवसामध्ये. आता इथे बघा भारतीय राज्यव्यवस्था म्हणजे पॉलिटीमध्ये टॉपिक मी आयडेंटिफाय केलेले आहेत जवळपास बघा इथे दिसतील. टोटल तुम्हाला 27 टॉपिक आहेत. ठीक आहे, 27 टॉपिकमध्ये तुम्हाला दिसेल बघा की भाग परिशिष्टे आणि कलमे जे आहेत आपले नॉर्मल की जे 25 भाग आहेत आपल्या पॉलिटीमध्ये, परिशिष्टे आहेत 12 म्हणजे जे याला आपण अनुसूच्या म्हणतो शेड्यूल, आणि कलमे जवळपास 470 गेलेले आहेत आत्ता. तर यावर जवळपास 6 प्रश्न आले आहेत बेसिकली 2013 ते 23 या 11 वर्षांमध्ये. घटनेची निर्मिती जे म्हणतो आपण की संविधान सभा कशी बनली वगैरे त्यावर जवळपास 7 प्रश्न आलेले आहेत. घटनेची वैशिष्ट्ये जी आहेत, ठळक वैशिष्ट्ये जी म्हणतो आपण की भारताची घटना सर्वात मोठी आहे, संघराज्य पद्धती आहे, फंडामेंटल राईट्स आहेत त्यामध्ये, यावर असे 8 प्रश्न आत्तापर्यंत आलेले आहेत. त्यानंतर संघराज्य व त्याचं क्षेत्र, मग कसं एखादं नवीन राज्य बनवायचं असेल, राज्याची निर्मिती हे करायचं असेल त्याच्यावर 5 प्रश्न आले आहेत आत्तापर्यंत. नागरिकत्वावर बघा 2च प्रश्न आले आहेत 11 वर्षामध्ये. मग आणि तेही 2 प्रश्न बघितल्यावर तुम्हाला कळेल की नागरिकत्व या टॉपिकवर किती डिटेलमध्ये जायचं, आणि मग तिथे तुम्हाला जाणवेल की इथे खूप कमी वेळ द्यायचा आहे आपण. त्याऐवजी आपण वरचे जे टॉपिक बघितले जिथे जास्त मार्क्सचे क्वेश्चन आलेले आहेत, जास्त नंबर ऑफ क्वेश्चन आले आहेत, तिथे तुम्ही फोकस करणे गरजेचं आहे. मग आता मूलभूत हक्क हा एक महत्त्वाचा टॉपिक असेल. इथे 8 प्रश्न दिसतील आत्तापर्यंत आलेले. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ज्याला आपण डायरेक्ट टू प्रिन्सिपल म्हणतो त्याच्यावरही 4 प्रश्न आले आहेत. कर्तव्यांवर पण आपल्याला दिसतील 3 प्रश्न आलेले आहेत. घटना दुरुस्ती आता छोटासा टॉपिक आहे पण 6 प्रश्न आले आहेत. त्यामुळे मग घटना दुरुस्ती करताना आपण त्याचा जो काय बेसिक पार्ट आहे पुस्तकातून तो करून, नवीन जर का 1-2 घटना दुरुस्त्या झाल्या असतील आत्ता
म्हणजे आता बघा महिला आरक्षणाची घटनादुरुस्ती झालेली आहे, मग अशी 106वी घटनादुरुस्ती, 107 म्हणजे 105वी घटनादुरुस्ती किंवा जीएसटीवर वारंवार प्रश्न आला इथे 101वी घटनादुरुस्ती. ह्या घटनादुरुस्ती थोड्या चांगल्या करून आपण रिसेंटची आणि त्याची जी काही प्रोसिजर आहे ती व्यवस्थित करणे गरजेचं आहे, कारण तिथे 6 प्रश्न आलेले आहेत. राष्ट्रपती उपराष्ट्रपतीवरही चांगले प्रश्न आलेले आहेत. राज्यपाल आणि राष्ट्रपती मिळून तर 12 प्रश्न दिसतात आपल्याला. आणीबाणीवरही प्रश्न 4 आलेले आहेत. पंतप्रधान व मंत्रिमंडळावर 3च प्रश्न आलेले आहेत. पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसेल की संसद हा एक खूपच महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, व्हेरी IMP टॉपिक असं तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये करायला पाहिजे की संसदमधले तर प्रश्न बघून त्यावरचं वाचन आपलं झालंच पाहिजे आता इथून पुढे. त्यानंतर राज्य विधिमंडळ आणि ते 2 जर मिळून बघितले तर 22 प्रश्न आहेत बघा, आणि त्यांचं जवळपास कामकाज जे आहे ते जवळपास सेमच आहे, फक्त राज्य लेवलवर बघायचं आणि ते केंद्र लेवलवर बघायचं आपल्याला. त्यानंतर केंद्रशासित प्रदेशवर 1, केंद्र राज्य संबंधावर 3, आंतरराज्य संबंधावर 4. आता भारताचा महान्यायवादी व महाधिवक्ता यावर असा कोणता प्रश्न आलाच नाही 11 वर्षामध्ये. अटॉर्नी जनरल जे म्हणतो आणि ॲडव्होकेट जनरल जे म्हणतो इंग्लिशमध्ये, याहून आयडेंटिफाय काय होते की ॲडव्होकेट जनरल आणि अटॉर्नी जनरल करताना एक फक्त वरवर बघून घ्या, खूप डेप्थमध्ये प्रश्न येणार नाही, म्हणजे आला जरी तर एकदम सिंपल प्रश्न येईल त्यावर, कारण आत्तापर्यंतचा ट्रेंड नाही. पण येऊ शकतो का, तर आपल्याला माहीत नाही ते येऊ शकतो का, मग एक ब्रॉडली फक्त स्कॅन करायचं, तिथे वेळ वाचवू शकतो आपण. त्यानंतर कॅग जो आहे त्यावर 3 प्रश्न आले आहेत. मग भारताचा नियंत्रक महालेखापरी हा टॉपिक खूप चांगला करून घ्यायचा, म्हणजे याच्यातले सर्व बारकावे समजून घ्यायचे, कारण यावर प्रश्न येतात. एकच टॉपिक आहे, छोटासा टॉपिक आहे, चांगला करणे गरजेचं आहे. नंतर सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय हा एक टॉपिक चांगला असतो, 5 प्रश्न आहेत त्यावर. न्यायालयीन म्हणजे टोटल 9 प्रश्न आले आहेत न्यायालय संबंधित जर बघितले आपण तर. मग वेगवेगळे आयोग जे आहेत, लवाद समित्या ज्या आहेत त्यावर 18 प्रश्न आले. म्हणजे बघा जसं संसद तसाच मग हा आयोग. मग त्यामध्ये सपोज आता एक्झाम्पल द्यायचं तर मानवी अधिकार आयोग असेल, महिला आयोग असेल, SC ST साठी जे आयोग आहेत ते आयोग असतील, असे वेगवेगळे आयोग कमिशन आणि ज्या नवीन समित्या आलेल्या असतील त्या करंट चालू घडामोडीमध्ये चर्चेत असतील तर त्यावर 18 प्रश्न आत्तापर्यंत पॉलिटी ओरिएंटेड आलेले आहेत. म्हणजे हा टॉपिक चांगला करायचा आपण इथेच आयडेंटिफाय होते. त्याला थोडा जास्त वेळ जरी दिला तर तो फायदेशीर आहे, कारण आपल्याला आयोग वारंवार प्रश्न विचारतो. मग वेगवेगळ्या खटल्यांवर करंटमध्ये असतील तर 2 प्रश्न आले आहेत. राजकीय पक्षा रिलेटेड 3 प्रश्न आले आहेत. त्यामुळे यावर ब्रॉडली थोडासा ट्रेंड बघा, PYQs कसे विचारलेले आहेत, कारण आता इलेक्शनचा सीझन आहे, याचा अर्थ खूप काहीतरी डिटेलमध्ये जायची गरज नाही आहे. PYQs बघा आणि त्यानुसार तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करू शकता. पंचायत राज बऱ्याच जणांना वाटते की पंचायत राजवर काय प्रश्नच येत नाही, परंतु लास्ट 2-3 इयरमध्ये पंचायत राजवर चांगले प्रश्न आलेले आहेत, टफ प्रश्न आले आहेत, म्हणजे काठिण्य पातळी चांगलीच होती. त्यामुळे मग त्याच्यात ग्रामपंचायत असू द्या, नगरपालिका, महानगरपालिका, PYQs बघा कसे प्रश्न आले आहेत, त्यानुसार तुमची रीडिंग पंचायत राजची करा. पंचायत राजला म्हणजे आपण सोपं समजू नका, त्यावर चांगले प्रश्न येतात, ते आपल्याला इझिली सुटू शकतात जर तुम्ही PYQ करून त्याचे रीडिंग चांगलं केलं असेल. बाकी मग इतर मिसलेनियस जे भाग आहेत वेगवेगळे त्यावर 7 प्रश्न. असं तुम्हाला ओव्हरऑल पॉलिटीचं टोटल हे दिसेल. असं प्रत्येक विषयाचं तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्ही असं डिटेलमध्येही करू शकता जर का तुमच्याकडे वेळ असेल तर. काही जणांकडे रेडी असेल तर ते तुमच्या मित्रांकडूनही घेऊ शकता की असं आहे का तुमच्याकडे 13ला किती आले होते, 23ला किती आले होते, त्या टॉपिकवर आला होता का नाही, तिथे टिक करा, टिक मार्क करा. 1 आला असेल तर 1, 2 आला असेल तर 2, असंही तुम्ही एक ॲनालिसिस करू शकता. हे प्रत्येक विषयाचं तुम्ही जर केलं तरी चालेल, ब्रॉडली केलं तरी चालेल. तुमच्या मित्राकडे असेल तर त्याच्याकडून समजून घ्या, थोडं टॉपरकडे असेल, कोणत्या तुमच्या सिनियरकडे असेल ते घेऊन तुम्ही ते एक चांगल्या प्रकारे करू शकता असं ॲनालिसिस. आणि त्यानुसार मग तुमचं नॉर्मल रीडिंग, PYQ ॲनालिसिस झालं आणि रिव्हिजन, अशी तुमची जी मी नेहमी स्ट्रॅटेजी सांगतो ही अजून इफेक्टिव्ह होईल आणि तुमचा खूप चांगला स्कोर येईल. म्हणजे प्रिलिमच्या कट ऑफपेक्षा तुमचा बराच स्कोर पुढे राहू शकतो, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट मेन्सचा अभ्यासात करता येईल. आता 2019चा एक प्रश्न बघूयात आणि आपण संपवूयात लेक्चर आपलं. आता इथे बघा तुम्हाला दिसेल हा पॉलिटी ओरिएंटेड क्वेश्चन आहे. यामध्ये काय आता तर अनुच्छेद 2, अनुच्छेद 3 रिलेटेड माहिती दिली आहे. दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे आधीच सांगतो मी तुम्हाला, कारण 2 मध्ये जी माहिती दिली आहे की नवीन भारताचा भूभाग नसलेल्या प्रदेशाचा समावेश करण्यासाठी आहे आणि अस्तित्वात असलेला आपला जो प्रदेश आहे त्याचं स्थापन किंवा त्याच्यात बदल करायचा, नाव बदल करायचा, नवीन राज्य बनवायचं, तर ह्या गोष्टी दिल्या आहे. तिसरं स्टेटमेंट महत्त्वाचं आहे की अनुच्छेद 3 खालील असलेले विधेयके केवळ लोकसभेतच मांडलं जाते. आता प्रश्न सॉल्व्ह करताना तुम्हाला कळेल की कुठं फसवलं जाते. इथे केवळ म्हणजे ओनली हा शब्द वापरला इंग्लिशमध्ये, इथे दिसेल तुम्हाला ओनली इन द लोकसभा, म्हणजे फक्त लोकसभेत मांडता येते का ते विधेयक. एखादं नवीन राज्य बनवायचं असेल, म्हणजे समजा आंध्र प्रदेशमधून जसं तेलंगणा बनवलं. आता
PYQ सोडताना, पेपर सोडताना कसं आहे, ह्या गोष्टी का करायच्या प्रॅक्टिस MCQ, तर ह्या अशा चुका होतात बऱ्याचदा की आपलं वाचन खूप चांगलं झालं आहे, माझं पॉलिटी खूप चांगलं वाचून झालं आहे, मला ॲनालिसिस पण माहिती आहे कुठे कुठे कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न येतात, माझ्या नोट्स पण आहेत, पण मग परीक्षेत जाऊन अशी काहीतरी मिस्टेक करते की आपण हे केवळ हा शब्दच बघत नाही. मग इथे दिलेलं असते की एखादा प्रश्न असा असतो की कॅगची अपॉइंटमेंट कोणतरी वेगळंच व्यक्ती दिलेला असतो की केंद्र सरकार करते, मग तिथं तर ओरिजिनलच्या दिवस असते राष्ट्रपती. मग या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत याची रीडिंग असते, आपलं बॅक ऑफ द माइंड असते, पण एक्झाम प्रेशरमध्ये आपण चुकू शकतो. मग त्यासाठी काय, तर त्यासाठी PYQचे प्रॅक्टिस करणे, त्यांचे ॲनालिसिस करणे, ॲनालिसिस करताना हे असे शब्द कुठे येतात, कुठे चुका होतात, त्या चुका तिथं पेपरवर लिहून ठेवा की माझी इथे सिली मिस्टेक झाली होती, इथे माझं मी व्यवस्थित वाचलं नाही, नजर चुकीने झाली, किंवा मग इथे नॉलेज कमी पडलं, मग त्याचं रिव्हिजन करा. असं ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला वारंवार त्या गोष्टींची प्रॅक्टिस होऊन तुम्ही त्या चुका अवॉइड करणार आणि जे तुमचे 7-8 मार्क जाणार आहेत अशा चुकांमध्ये ते मार्क जाणार नाही जर का तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर. मग अशा प्रकारे आपल्याला कळेल की क चुकीचं असल्यानं आणि ब. अशा प्रकारे मग तुम्ही वेगवेगळे टॉपिक जे आहेत त्याचं ॲनालिसिस करा, तुमचा स्वतःचा प्लॅन बनवा आणि अभ्यासाला लागा. यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर इथे पॅनिक व्हायची गरज नाही. बऱ्याच जणांचं काय, तर अभ्यास थोडा कमी झालेला आहे, इलेक्शनचाही सीझन होता आता, मग त्याच्या चर्चा वगैरे, आणि मग आता काय करू एकदम घाबरून जातात. घाबरायचं नाही आहे, स्वतःचा प्लॅन बनवा, स्ट्रॅटजी बनवा, डोकं शांत ठेवा आणि तुम्ही नक्कीच प्रिलिम पास व्हा, हा कॉन्फिडन्स तुमच्याजवळ ठेवा आणि तुम्ही नक्कीच होणार. आता असे बरेच व्हिडिओज मी इथून पुढे बनवणार आहे प्रिलिमसाठी. मधात आपले थोडे कमी झाले होते हे परीक्षा नसल्यामुळे, तर आता वारंवार बनवणार. त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. टेलिग्राम्सवर पण विद्यागुरूचे आपण अपडेट्स देतो, तिथेही तुम्ही हे करा. आपलं विद्यागुरूचं ॲप पण आलेलं आहे, ते पण तुम्ही डाउनलोड करा, त्यावरही आपण काही गोष्टी टाकणार आहे, तर त्याचाही नक्की तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर भेटूयात आपण नवीन व्हिडिओसोबत. ऑल द बेस्ट तुम्हाला 6 जुलैसाठी, आणि सर्वजण पास होतील याची मी तुम्हाला आशा करतो आणि तुम्हाला शुभेच्छा पण देतो. धन्यवाद.